श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींची असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. याने तुमच्या जीवनात एक नवीन संजीवनी येईल आणि तुमच्या विजयाची तारीख ही ठरली आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे फळ हे मिळणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवून हा संदेश ऐका, नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमीही मिळणार आहे. चला तर मग आपण या संदेशाकडे नक्कीच लक्ष देऊया आणि मनापासून ऐकूया. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे पण स्वामीच आहेत. आणि जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर जग दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता हे माझे स्वामीच आहेत. म्हणून स्वामींचं अभयवचन हे तुम्ही लक्षात ठेवा की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असं तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा की स्वामी तुम्ही आमच्या मदतीला नक्कीच धावून या आणि तुमचा हात आमच्या पाठीवर असाच राहू द्या. आणि मी पण एवढेच स्वामींचरणी प्रार्थना करील की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळो. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सर्वांना स्वामी सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप छान आहेत, नीट ऐका. मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. आठवणं सोपं असतं, निवडणं तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, स्वीकारणं तितकंच कठीण. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण. तोडणं सोपं असतं, जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं. थांबणं सोपं असतं, पण थांबवणं तितकंच कठीण असतं. हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखडणं सोपं असतं, पण सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. एवढं मात्र लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला म्हणतायत की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझं मात्र हलकं करेल. हे तुला फुलाप्रमाणे भासतील असं समजून घे बाळा. म्हणून नामस्मरण करणं मित्रांनो तितकंच महत्त्वाचं आहे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर मग उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. म्हणून उपवास जरी तुम्ही केला तो तुम्ही मनोभावे आणि मनापासून केला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे, तरच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही. म्हणून जो क्षण तुमच्याजवळ आहे त्यात पूर्णपणे तुम्ही मजा घ्यायला शिका आणि आनंदाने जगायला शिका. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे नक्कीच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. मी असत्याच्या फांदीवर बसत नाही, मी सत्याचा पक्षी आहे. ज्या परिस्थितीत लोक मरण पावले त्याच परिस्थितीत मी जिवंत आहे. असे खूप स्ट्रगल लोकांनी काढलेले असतात. त्यामुळं तुम्ही कधी हार मानायची नाही आणि जीवनामध्ये कधी मागे सरकायचं नाही. श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालत राहायचं. हे जग आहे, इथं लोक खांद्यावरून घेऊन जातात जमिनीत गाडायला, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला कधी कुणाची गरज पडली तर कुणालाही बोलवू नका, काही करू नका. फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच बोला. आमचा स्वभाव शांत आहे म्हणून खेटायला येऊ नका. जर आम्ही खोल विचार केला तर रेटायला वेळ लागणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे शब्द मी का वापरतोय याचा अर्थ असा आहे कारण लोक आता साधी माणसं राहिली नाहीत आणि चांगली सुद्धा राहिली नाहीत. लोकांना लोकांप्रमाणे वागवलं तर लोक चांगले राहतात, नाहीतर ते आपल्यावरच येऊन बसतात. हेही तितकंच खरं आहे. खऱ्यांच्या मार्गाने चालावे कारण तिकडे गर्दी कमी असते, एवढं लक्षात घ्या. घमंड कोणत्या गोष्टीचा करू, आजपर्यंत कमवलेलं सर्वच गमवलं आहे मी. लाचारी आणि खोटे बोलून जवळ करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात तरी तुमच्यासोबत कधीच होणार नाही. जे माझ्याशी कधी बोलत नव्हते ते आता नमस्कार करायला लागलेत. माझी थोडी वेळ काय बदलली, माणसं माझ्याशी गोड गोड बोलायला लागलेत.
आणि अशी माणसं ही बदलत राहणार आहेत, पण तुम्ही तुमचा स्वभाव मात्र कधीच बदलू नका आणि तो एक सारखा ठेवा आणि चांगला ठेवा आणि मन मिळवू स्वभाव तुम्ही ठेवा. नक्कीच देवही तुम्हाला मदत करेल आणि भगवंतही तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. कारण भगवंताला पण कळतं की हा भक्त माझी किती मनोभावाने आणि प्रेमाने आणि निर्मळ मनाने माझी भक्ती करत आहे, म्हणून देवही तुमची साथ नक्कीच देईल एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमचं नीट होईल हेही लक्षात घ्या. हातात हात घेतला ना की मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते आणि हातावर हात आपटला ना की टाळी वाजत असते. मग एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचा हात हातात घ्या, नक्कीच तुम्हाला कोणाचा हात धरण्याची वेळ येणार नाही आणि पायावर पडण्याची वेळ येणार नाही एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी आहेत तर सर्व काही आहे एवढं फक्त समजून चला. इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं एवढं समजून घ्या आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर उठून गेले ना तिथून तर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल आणि तुमच्याच मार्गाने असेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते आणि करावीच लागते. हे तितकंच खरं आहे. खोटी काम करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कोणासोबतही राहताना नक्कीच तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तुमचे सगळे कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे आणि स्वामी हे तुम्हाला देतीलच एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करत राहा. तुम्हाला ती गोष्ट नक्कीच भेटेल. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका आणि जीवनामध्ये अतिविचार करून काही साध्य होत नाही, उलट तो तुम्हाला त्रास होईल आणि तो त्रास तुम्ही भोगत राहाल. म्हणून अतिविचार करणं चांगली गोष्ट नाहीये. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येतात आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येतात. मग तुम्हाला यात माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ही शक्ती ही आत्मसात करून घ्यायची म्हणून तुमच्या शक्ती आहे. म्हणून देव तुम्हाला संकट देत आहे एवढंही लक्षात ठेवा. समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले ना तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि प्रत्येकाशी चांगल्या मनाने आणि चांगल्यापणाने वागा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम आपण जपायची असतात आणि त्यांना सांभाळून ठेवायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही एवढं मात्र खरं आहे. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कोणतीच नाहीये जगात. म्हणून तुम्ही माफ करून टाका आणि बिनकामाचं भांडण हेच खूप चांगलं नसतं आणि आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आणि मानसिकसाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणून त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. बस एवढंच तुम्ही करा एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी मनापासून तुम्ही स्वामींची आठवण काढा आणि तुमचं संकट आल्यावर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली ना मित्रांनो तरच ती छान लागते. तसंच तुम्ही कुणावरही प्रेम करत असाल तर ते दोन्ही बाजूंनी तेवढंच पाहिजे तरच ते छान असतं. पण एक गोष्ट ठेवा लक्षात, कायमसाठी स्वामी आपल्यावर अपार अशी श्रद्धा आणि अपार असं प्रेम करतात आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छितात. फक्त या ठिकाणी आपण स्वामींवर तसंच निर्मळ आणि एकदम चांगलं मन ठेवून आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि ते आपल्याला सर्व काही देतील एवढीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यांपेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि ते आपल्याला कधीच भेटत नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे स्वीकारावं लागते आपल्याला, क्योंकि जब तक ये आपली जिंदा तब तक ये आपली निंदा होतच राहील. आणि निंदा तुम्ही कधीच थांबवू शकत नाही आणि काही केलं तरी थांबणारही नाही, कारण लोक ही जळत असतात. फक्त आपण भान ठेवावं की आपण कोणावर जळू नये. दुसऱ्याचं चांगलं झालं तर म्हणावं चांगलं झालं, अजून त्याचं चांगलं हो आणि सोन्यापेक्षा पिवळं हो. भावाचं देवाचं कधीच खाऊ नये, आणि जो खातो ना त्याला सर्व गोष्टीची कमतरता असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये कधीच कुणाला धोका देऊ नका आणि कधीच कुणासोबत संशय घेऊ नका आणि त्याच्यावर कधी कट रचू नका, कारण सर्वात मोठा कट रचणारा हा स्वतः देव आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा की देव हा बदला घेणारच आणि तुमचे कर्म तुमच्याजवळ परत येणारच. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचाराचं सामर्थ्य आहे, एवढं लक्षात घ्या. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, पण चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, पण धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाची असलेलं माणुसकीचं नातं आहे, आणि ते तुम्ही टिकून ठेवलं पाहिजे आणि तसंच टिकून ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास नक्कीच आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी आठवून काहीच होत नाही. आपण नव्याने सुरुवात करावी आणि नवी कामं आपण हातात घेतली पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन तुला देईन. एवढेच नाही बाळा, तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन, असे स्वामी सांगत आहेत. फक्त आपला स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, त्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, आणि ज्यांच्या स्वामीवर आहे अढळ विश्वास, त्यांच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती वास. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनामध्ये जर विश्वास कायम असला की स्वामी आपल्या सोबत आहेत, तर नक्की स्वामी तुमच्या सोबत राहतील आणि ते शेवटपर्यंत राहतील, ही सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो. गोष्ट जर चुकीची असेल त्याचा आता नक्कीच विरोध करा. कुणाला छोडू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर कधी जळू नका, आणि कोणाचा संसार अजिबात उद्ध्वस्त करू नका, नाहीतर तुमचाही संसार उद्ध्वस्त होईल. एवढंही लक्षात ठेवा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. म्हणून जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे, आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे आणि नक्कीच ती जपून ठेवा. ज्याची वेळ खराब आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे, पण ज्याची नियतच खराब आहे ना, त्याच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये, कारण तो व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो, हेही तितकेच खरं आहे. म्हणून चांगल्या लोकांची संगत तुम्ही नक्कीच धरा. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आपल्या स्वामी समर्थांमुळे आली. म्हणून स्वामी समर्थ या 2 अक्षरातच एवढं प्रेम दडलेलं आहे की त्याचं आपण कधीही वर्गीकरण करू शकणार नाही आणि कधीही कुणाला समजू शकणार नाही. एक लक्षात घ्या, संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे, आणि ते आपले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्ही कधी दुसऱ्याचे वाईट केले ना, तर देव ते व्याजासकट वसूल केल्याशिवायही राहत नाही. एवढंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुणाच्याही वाईट परिस्थितीवर अजिबात कधीच हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकारच्या नजरेने कधी पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचे बदलतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र निश्चित. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं, आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं, एवढंच असतं. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि इमानदारीनं जीवन जगायचं. बस, लोक काही म्हणतील आपल्याला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गावर चालायचं, एवढंच मात्र आपण लक्षात ठेवायचं. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटी कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरंच सुख होतं. आणि हो मित्रांनो, म्हणून
याचा तुम्हाला पस्तावा येऊ नये म्हणून तुमचा जो क्षण आता चालू आहे त्या क्षणात भरपूर जगून घ्या, नंतर तुम्हाला जगायला मिळणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून कामही तसंच करा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तसं फिराई आणि त्याचा आनंदही घ्या. जीवन हे आनंद घेण्यासाठीच असते, ना की काबाड कष्ट करून नुसतंच वाया घालण्यासाठी. कामही करा आणि एन्जॉय करा, दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली जोडी पाहून रिकामी जोडी असलेल्या प्रत्येक जण ज्याची ईर्ष्या असेल आणि करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानानं भरलेले असतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून कोणता व्यक्ती कसा आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगावरून, त्याच्या कपड्यावरून कधीच ठरवायचे नसते. तो व्यक्ती प्रेमळ असू शकतो आणि रागीटही असू शकतो, एवढं लक्षात घ्या. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती माणसं समाधानी असतात आणि सुखी असतात. आणि जो व्यक्ती समाधानी आहे ना, ज्याच्यात तो खुश आहे ना, जे त्याच्याकडे आहे, तो व्यक्ती सुखी समाधानी आयुष्य जगत असतो. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत अजून वाढून जाते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी कोणाला वाईट बोलू नका आणि कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्तधाम तोच आहे. आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि विश्वास फक्त स्वामींवर आहे. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं, त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य कसं रंगवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अपयशी होते, जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं, जेव्हा त्या लोकांनी तुम्हाला मदत केली ना, त्या लोकांना कधीच विसरू नका. आणि ज्यांना तुम्हाला काहीच विचारलं नाही ना, त्यांच्याशी कधी बोलू नका आणि त्यांच्या पाठीमागे कधी जाऊ नका, त्यांची संगत कधी धरू नका. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. किती माझी म्हटलं ना तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे ते समजायला ज्ञान लागतं, एवढं लक्षात ठेवा. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येणार. आणि ज्याच्या देहाचे मंदिर आहे ना, त्याच्या मनामध्ये निर्मळ भक्ती आहे आणि चांगले विचार आहेत, जे त्याच्या देहाचं मंदिर होऊन जातं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ज्याचं देहाचं मंदिर आहे ना, मी तेथे येण्यासाठी आतुर आहे आणि मी तुम्हाला नक्कीच दर्शन देईल आणि माझे चमत्कारही दाखवील. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्य कर्माचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमचे मन मोठे ठेवा आणि सर्वांना मोठेपणाने सर्व काही गोष्टी द्या. कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवत असतो. म्हणून वाईट काळात कुणाला टोमणे मारण्यापेक्षा त्याला मदत करा. नक्कीच तो तुम्हाला पूर्ण जीवनासाठी लक्षात ठेवेल आणि तुमचे उपकारही कधीच विसरणार नाही. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून कधीतरी मंदिरात जावं, एवढं लक्षात घ्या. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल ना, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळापुरत्या मर्यादित आहेत, नंतर त्यांचे दिवसही बदलणार आहेत आणि त्यांनाही तसेच कर्माचे फळही मिळणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी बरोबर आपली लीला दाखवतील. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तो तर त्याचे संस्कार असतात. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि तसेच दिवस चांगले आपल्याला घालवायचे आहेत, एवढंही लक्षात ठेवा. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी आहे. म्हणून शिकून माणसासारखे वागणे हीच अनुभूती आहे आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माणसासारखे वागा आणि प्रत्येकाला प्रेम द्या आणि प्रत्येकावर प्रेम करा, एवढंच तुम्ही करा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त स्वामी समर्थ आहेत आणि स्वामीच ते घडून आणत आहेत. कारण माझ्या आयुष्य देणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक व्यक्ती हे मी स्वामींना समजतो आणि तेच माझ्यासाठी ते पाठवत असतात असंच मी समजत असतो. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. एखादा विषय किती वाढवायचा आहे, कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचं आहे हे ज्या व्यक्तीला जमते, तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो, तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा होत असेल ना, ती मला मान्य आहे आणि नक्कीच मान्य आहे आणि ती सेवा तू नक्कीच करत जा, हेच मला म्हणायचं आहे. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि सर्व काही शक्य आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही गोष्ट अशी करा की कोणाला त्रास होणार नाही आणि कुणी आपल्याला त्रास देणार नाही. अशाच गोष्टी तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि अशीच गोष्ट तुम्ही करायला हवी. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. कर्म करत राहा, फळे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही, एवढंही लक्षात घ्या. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. माझे मायबाप, माझे माऊली स्वामी समर्था, आणि ती काळजी स्वामी नक्कीच घेतात. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधी विसरू शकत नाही आणि विसरतही नाही. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, सर्व काही स्वामी बघत असतात. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही नीट करतील आणि व्यवस्थित करतील. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ खेळत असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या आहे हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे आणि ते आपल्याच व्यक्तींना सांगितलं पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आपल्यावर निश्चित आली आहे. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्या नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नाही. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून गवताची दोरी वळवली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. म्हणून चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो. कडू गोड प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागत असतो, हे निश्चित आहे. म्हणून जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो, पण आकाशातला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकामेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोणाकोणाला देत नाही, पण फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला साथ देखील नक्कीच तुम्ही दिली पाहिजे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात.
म्हणून भरभरून जगायला पैसे नाही, फक्त आयुष्य लागतं. आणि ते आयुष्य तुमच्याकडे आहे, म्हणून भरभरून जगा आणि आनंदाने जगा आणि प्रेमाने सर्वांसोबत बोला. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या आणि वडिलांना पूज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या आणि स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी घ्यायचंच आहे आणि द्यायचंच आहे, हे विसरू नका. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते आणि इतिहासही त्याला साक्ष आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्वाची असतात आणि तशीच माणसं तुमच्याकडे असतील तर ती नक्कीच तुम्ही जपायला शिका. मानवाच्या जीवनात एक गोष्ट दुःख हे मानवामुळेच येत असते आणि त्याला कारण आपण स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणजे मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवला पाहिजे, त्यानंतर जीवन आनंदी होऊन जाईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व नसते आणि चांगल्या कर्माची फळे नेहमी चांगलीच असतात आणि मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही, एवढंही लक्षात ठेवा. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत, हे कधी विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आहेत, हे कधी तुम्ही विसरू नका आणि हेही पूर्ण मनापासून लक्षात ठेवा. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे, हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगल्या कर्मानेच तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येतील. कोणीच कोणाचे नसते, हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळेच झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही साथ नक्कीच दिली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही साथ देत राहा. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधी टाळू नका आणि कर्म चांगल्या रीतीनं करा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते, हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागेल आणि तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल आणि तसे कष्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच एक दिवशी मिळेल. म्हणून कष्टाला फळ हे स्वामी देतच असतात, फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागत असतो आणि तेच तुम्हाला कळलं पाहिजे. जे आपल्यावर प्रेम करतात त्याचं कौतुक करावं, ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं, एवढंच फक्त तुम्ही केलं पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही मात्र किंमत नक्की असते आणि म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर एक ना एक दिवस गळून पडत असते, पद सुद्धा तुमचे एक दिवस निघून गेलेलं असतं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे उत्कृष्ट कलाकार आहात असे समजा आणि पुढे चालत राहा. नक्कीच देव तुम्हाला मदत करेल. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग आम्हाला स्वामी नाम आठवत असते. स्वामी सांगतात, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात नक्कीच आहे आणि तसा विश्वासघात तुम्ही अजिबात केला नाही पाहिजे. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भले करा, कल्याण करा, रक्षण करा आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड असू द्या. एवढेच फक्त आमच्यावर कृपा करा आणि हेच तुम्हाला सर्वांना मागायचं आहे आणि स्वामींकडे तुम्ही हेच मागा. स्वामी सर्व काही तुम्हाला नक्कीच देतील आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मनाने देतील. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांचीही भलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते, हेही तितकंच खरे आहे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात ठेवा, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय
प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे हेही लक्षात घ्यायला शिका. या कोणासाठी कोण, यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची ते लायकी काढत असतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा समजत असतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच बदलून टाकेल आणि मी त्यांना चांगले दिवस नक्कीच आणेन, असे स्वामी आपले म्हणत आहेत. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात नक्कीच आणत असतो. म्हणून त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन म्हणत असतात. म्हणून योग्य नियोजन तुम्ही आयुष्याचं नक्कीच केलं पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात जास्त आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हे स्वामी राया आम्हाला सुखात समाधात आणि निरोगी ठेव ही स्वामींचरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. आणि नक्कीच तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशांची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन घडत कधीच नसते. म्हणून माणुसकी जपायची असेल तर नक्कीच गरिबाच्या घरात माणुसकी तुम्हाला सापडेल. आणि आपण किती समजूतदार आहोत हे पाहायचं असेल तर वाईट वेळात आपण किती प्रगती केली ते नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे. माणूस वर्तमानातल्या सुखाचा लाभ सोडून भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंतेत जीवन व्यतीत करत असतो. एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे हे समजून घेतलं पाहिजे. पराभव विसरायला आणि अपमान पचवायला शिकलेला माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत सामोरे जातो हे मात्र निश्चित आहे. म्हणून कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजांपेक्षा मोठा असतो. म्हणून तुम्ही कष्ट हे अगदी मनापासून केले पाहिजे. आणि भरपूर वेळेस तुम्ही कष्ट करत असताना तुम्हाला कोणी बघणार नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे कष्ट एक ना एक दिवस सर्वांसमोर येतील आणि सर्व म्हणतील, वा तुम्ही करून दाखवलं. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ तुम्ही नक्कीच ठेवले पाहिजे. आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो. तर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला तर नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. कोणी कितीही जवळचं असलं तरी पाठीमागे वाईटच बोलतोच. आठवणींचे बंध तोडणे इतके सोपे नसते. काही माणसे हृदयात रक्तासारखी राहतात, मग ते सोडून गेल्यावर त्यांची जाणीव नक्कीच आपल्याला होत असते, पण त्यांना कशाचेही दुःख राहत नाही. म्हणून तुम्ही माणुसकी जपायला शिका आणि माणसं जपायला शिका. एकदा माणूस निघून गेला की तो परत येत नसतो. सत्य सिद्ध करायला पण पुरावा लागतो. म्हणून पुरावा जवळ तुम्ही बाळगत चला. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते. म्हणून स्वामी म्हणतात, जेव्हा माणसांची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. म्हणून फायदा संधीचा घ्या, माणसाचा नाही. स्वामी म्हणतात, आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर त्याच्या शब्दांचा काय परिणाम होतो ते. मग कमी लोक असावेत पण आपले असावेत. आयुष्य म्हणजे तमाशा थोडीच आहे की गर्दी पाहिजे. हसत जगा. आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही हे लक्षात घ्या. वाईट वेळेत सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळात साथ देऊन चांगली वेळ तुम्हाला आणून दिली ना, त्यांचे उपकार कधी विसरू नका आणि त्यांची मोल कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही. त्यासाठी सावधान राहा, कारण जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा आपल्याला पोहोचू शकतात. हे मात्र निसर्गाचा नियम आहे आणि ते निश्चितच तसे घडणार आहे यावर तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. एखादा विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा
आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्या व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होत असते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच सुख होतं. म्हणून खुश राहायचं असेल तर समोरच्याचे सगळे बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचे येडा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाही तुम्ही तोंडावर बोलले तर त्याला वाईट वाटत असते आणि वाईट बोलणारेच खरे असतात हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे, पण ते समोरच्याला समजत नाही. म्हणून वयाला सुद्धा लाजवेल इतके अनुभव दिले आहेत आयुष्याने आणि असे अनुभव तुम्ही घेत चालले पाहिजे आणि आयुष्य जगत राहिले पाहिजे. कुणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कुणाच्या बोलण्याने झुरत बसू नका. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल, मग सोडून द्यायचं त्यांच्यावर विषय. नशिबात आणि मनात फरक फक्त एवढाच आहे, जे नशिबात असतं ते मनात नसतं आणि जे मनानं असतं ते नशिबात नसतं. म्हणून जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल हे लक्षात घ्या. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून तुम्ही जगायला हवं. कधी कधी अति विचार करून आपण अशा काही गोष्टींचा विचार करत त्रास करून घेतो ज्या अस्तित्वातच नसतात. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण लोकही फक्त वाईट काळात आपल्याला टोमणे मारतात, नावं ठेवतात, पण चांगल्या काळात ते आपल्या उपस्थितीला टाळी वाजत असतात. हे मात्र तितकंच खरं आहे. समोरच्याचं इंटेन्शन समजून न घेता तुम्ही स्वतः तर्क काढले की गैरसमज होतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून काही लोक असतात की जे कायम लक्षात राहतात, कायम आठवणीत राहील यार. कारण या वर्षात विश्वासघात पण त्यांनी केला ज्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला होता. म्हणून कुणावरही पूर्णपणे विश्वासून राहू नका. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. कोणालाही स्वतःचे दुःख सांगताना फार विचार करून बोला, कारण काही माणसं अशी आहेत जी रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, गोड मध बनवणारी मधमाशी सुद्धा चावत असते बरं. म्हणून अशा लोकांना तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. आधाराचे शब्द लक्षात ठेवा. काही वेळा माणुसकी, माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा, हे मात्र लक्षात ठेवा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असे म्हणत जा, मग बघ तू तसाच होशील, कारण हे ब्रह्मांड तुला तेच देते जे तुम्ही बोलत असता, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. इतक्या मोठ्या मतलबी दुनियामध्ये तुमच्यासारखे जिवलग भेटले अजून काय पाहिजे. असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. जसे स्वामींसारखे आपल्या आयुष्यामध्ये मित्र आहेत तसेच आपल्या आयुष्यामध्ये मित्र असायला हवेत, निस्वार्थ वृत्तीचे. स्वतःला नेहमी सांगत राहायचं की बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचंच आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा नक्कीच करायचे आहेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्यांच्या सोबत असतो त्यांची किंमत नेहमीच जास्त असते, हे मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तो जो तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कालच्या भांडणामुळे आजचं बोलणं थांबलं नाही पाहिजे. एवढं नातं घट्ट राहिलं पाहिजे आणि अशी नाती जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. विषय तिथे सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं बंद होतं आणि सुरू होतं. म्हणून स्वतःचा आधार स्वतः असणं हे की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल आणि तुम्हाला समजून जाईल की आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला सर्व काही करायचं आहे. म्हणून कोणावर आपण अवलंबून चालणार नाही आणि अवलंबून राहून जमणारही नाही, हेही तितकंच नक्कीच खरं आहे. मित्रांनो, माणसाचे शेवटपर्यंत सोबत राहणारे अहंकार, मग अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण नक्कीच करावे लागतात. सतत दुःखाचा विचार करत राहिलं की समोर असलेले सुख सुद्धा दिसत नाही. देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जावं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसंच देखील ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तुम्ही तसे देवाचे ऐकले पाहिजे. मग देव तुम्हाला नक्कीच लीला दाखवेल आणि चमत्कार नक्कीच करेल. तेव्हाच ज्ञानाचा विकासही होत असतो. मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते, अनुभव,
नाती, मान सन्मान, चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत असते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. भेटावंसं वाटलं तर माणूस आता 7 समुद्रा पलीकडून सुद्धा भेटायला येतो, आणि भेटायचं नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. माणसाच्या आयुष्यात संकट आले नाहीत तर मनुष्य बळकट होऊ शकत नाही. मग ऊन पावसाचा खेळ म्हणजे आयुष्य आहे हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाला तितकंच महत्व द्या जितकं महत्व ते तुम्हाला देतात. जास्त महत्व द्याल तर स्वतःची किंमत नक्कीच तुम्ही कमी करून घ्याल आणि त्याच्या मनात तुमची किंमत काहीही नसेल. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून काहीच उपयोग होत नाही. मग चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं, कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा येत नाही. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधी चांगलं असतं. काही फरक नाही पडत तुमच्या मनात काय चाललंय, होणार तेच आहे जे देवाच्या मनात चाललंय. म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे चाललंय ते चांगल्यासाठी चाललंय, असा आपण निर्धार करून आणि असा विचार करून जगात जगलं पाहिजे. नक्कीच आपलं चांगलंच होणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. म्हणून काळजी त्यांची करायची असते जे आपली काळजी करत असतात. आपण चुकतो कुठे माहितीये का? आपण अशा लोकांची काळजी करतो जे ऑलरेडी दुसऱ्या कोणाची काळजी घेण्यात बिझी असतात. म्हणून जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही, हे तितकंच खरं आहे. प्रेमाने नुसतं गोड बोलू नका, तर प्रेमाने वागाही. तरच नात्यात जिव्हाळा टिकून राहतो. जर तुम्ही चुकत नसाल तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त शांत राहून स्वामी नाम जपत राहा. वेळ काळ स्वतः साक्ष देईल आणि स्वामींची लीला तुम्ही अनुभवाल. म्हणून कर्म करत जा, अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणं तुझे कर्तव्य आहे असे स्वामी सांगत आहेत, आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून फक्त म्हणत चल, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते, पण भाकरीचं पीठ हे प्रत्यक्ष घरात सारखंच असतं. म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये, एवढं लक्षात ठेवावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थितीत वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला 2 पैकी 1 परिणाम मिळतो. जीवनासाठी एक व्यक्ती किंवा जीवनासाठी एक धडा. म्हणून अडचणींच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व काही चांगलं होईल. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून रुसायचा आणि थकायचा अधिकार आपला संपत असतो. म्हणून संयम ठेवा, हे दिवस निघून जातील. आणि जे लोक आज तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत ते उद्या तुमची वाट पाहतील. आणि चुकीच्या वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागल्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागत असते, हेही तितकंच खरं आहे. मग तो व्यक्ती महत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. म्हणून अशी आपल्याला भूमिका साजरी करावी लागते. दुःख काही क्षण किंवा काही काळ राहते, पण दुःखात साथ देणारा मात्र मनात जागा करून राहतो. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते, व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव नक्कीच असते. म्हणून सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हे विसरणे. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपून जातील आणि आपण भरपूर काही आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. म्हणून अर्थपूर्ण शांतता कधी निरर्थक बडबडीपेक्षा लाख पटीने मोठी असते. म्हणून योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला योग्य वागणूक ती त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. म्हणून नाती ही झाडांच्या पाण्यासारखी असतात. एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जात असते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी शाळा परीक्षा असते, कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे. सहन करायची सवय एकदा का झाली की परत दुःख कोणाला सांगायची इच्छा आपली होत नसते. म्हणून मिळवण्यापेक्षा मिळालेलं सांभाळून ठेवणं
जास्त कठीण असतं हेही लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आयुष्य एकदाच आहे. दुसऱ्याचे चालक होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक नक्कीच व्हा. म्हणजे कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्याच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो हे मात्र खरं आहे. इतके पण प्रामाणिक राहू नका की लोक परत परत तुमचा गैरफायदा घेतील. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. म्हणून ते त्यांचे भोग भोगत राहतील आणि त्यांना त्यांच्या कर्माचे फळ हे मिळत राहतील. फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. बस तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात. म्हणून सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून ही स्वामींची लीला आहे. यात तुम्ही काही करू शकत नाही. दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता मग ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही, हे तितकेच खरे आहे. म्हणून कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब वेगळाच असतो. आणि कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा, हे आपण मागितले पाहिजे. म्हणून राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात आणि तीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतात. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोर आपले असतात. अशा लोकांपासून 4 हात नाही तर 5 पाय लांब पण राहा, हे लक्षात घ्या. म्हणून लांब लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवत असते. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही कधीही कोणाचीही मस्करी करू नका आणि कुणाच्याही तुम्ही गरीबावर हसू नका, नाहीतर तुम्हालाही ते दिवस येतील. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात, हे आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. जगातील एक अंतिम सत्य आहे की कोणीच कोणाचं नसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस मळका असलेला चालेल पण तो जळका असू नये, हे निश्चित पाहिजे. म्हणून जीवनातील एक कटू सत्य, काहीच नसते तेव्हा आपला अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळं असतं तेव्हा स्वभाव नडत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, झाडाची पानगळ झाल्याशिवाय त्याला नवीन पालवी फुटत नाही. तसंच आयुष्याचं वाईट दिवस आल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून बऱ्याचदा काही गोष्टींचा त्रास आपण करून घेतला तरच होतो. आयुष्याला त्रास देणाऱ्या गोष्टींना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आले पाहिजे. काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाहीत, कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. चुकीच्या मार्गावर पैसे तर कमवता येतो, पण त्या पैशाने सुख काही मिळत नाही. आयुष्याच्या वाटेत तोडतात अपयशाचे खडे, मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात, हेच अनुभवाचे धडे. कुणाच्याही दुःखाचं व अनादर करू नये आणि प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना लपवता येत नाही. म्हणून आपण विठ्ठल रुक्माईचे दर्शन नक्कीच आपण दररोज घेतले पाहिजे. आणि स्वामी म्हणतात की विठ्ठल रुक्माईचे दर्शन तुम्ही नक्कीच घ्या आणि दर्शन तुम्हाला मी माझ्या रूपात नक्कीच देईल, कारण स्वामी प्रत्येकाला त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन देत असत. म्हणून एक म्हणा की भाळी हरीचा गंध, लागो नामाचा छंद, घडो सज्जनांचा संग, जीव राहो विकासात दंग. म्हणून एक तुम्ही हे शिकलं पाहिजे, कारण तुम्ही गंध लावला पाहिजे आणि नामाचा छंद तुम्हाला पाहिजे. दररोज नामस्मरण करा आणि तुम्हाला सज्जन माणसं नक्कीच भेटतील आणि तुमचा विकासही नक्कीच आयुष्यात होईल, असे यातून सांगितलेलं आहे. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागत असते. क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा साधेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे. जे तुमचं सोबत होऊ नये असं वाटतं ते इतरांसोबत करू नका, हे लक्षात ठेवा. परिस्थितीचे चटके बसल्यावर सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआपच उतरत असते. समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटं केलेली चर्चा ही हजारो पुस्तक वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणतात. म्हणून काहींना जबाबदारीचे हप्ते फेडायचे असतात. प्रत्येक व्यक्तीचे पैसे चैना करत संपत नाहीत. म्हणून माणसाला फरक कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. ज्या गोष्टींना अंतच नाहीये त्यांना एखादं सुंदर वळण देऊन सोडून द्यायचं असतं.
मित्र डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यांपेक्षा जिवलग मित्रासोबत 10 मिनिटं मनमोकळ्यापणाने मारलेल्या गप्पा या जास्त आरोग्यदायी नक्कीच असतात. म्हणून दगडाचं तर ठीक आहे, थोडा शेंदूर फासला म्हणजे एकदा देव तरी करता येईल. माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाला माणूस बनवता येईल, हेही आपण कळलं पाहिजे. खोट्यापेक्षा खरं स्पष्ट करण्यात फार वेळ जातो. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या की माणसाला लोभ वाढत जातो आणि नाही झाल्या की माणसाचा क्रोध वाढत जातो. हेही तितकंच खरं आहे. तुमचे विचार आणि ध्येय शांत चेहऱ्यामागे झाकून ठेवा. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाची करा, इतरांसोबत नको. कारण तुम्ही जेव्हा इतरांसोबत तुमची तुलना करता तेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर समजत असता आणि स्वतःला कमकुवत नक्कीच समजत असता. म्हणून नातं टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधी आंधळं, कधी मुकं, तर कधी बहिरं व्हावं लागतं. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे कधी चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळेचे ग्रहण चंद्राला, सूर्याला सुद्धा झेलावे लागतात. म्हणून देवाने प्रत्येक माणसाला जगण्यासाठी एक तरी कलागुण दिलेलाच असतो. दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल, हे खरं आहे आणि हे सत्य आणि हीच नीती आहे. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कुणा वाचून कुणाचं काही थांबत नाही. म्हणून कुणासाठी थांबू नका आणि कुणी तुम्हाला रोखत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला मध्ये तुम्ही आणू नका. काही बदल त्रासदायक असतात पण ते गरजेचे असतात. श्री स्वामी म्हणतात की तू किती मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा नक्कीच राहील. हे लक्षात ठेव बाळा. आयुष्यात अशा व्यक्तीलाही मदत करा जी परतफेड देखील नाही करू शकणार. मदत करण्याचा खरा आनंद यातच असतो. म्हणून आपण मनापासून मदत केली पाहिजे. मला कोणीही गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की मग माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या आपुलकीचा होत असतो. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजले नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय. त्याचप्रमाणे स्वामी आपल्याला देवदर्शन घडवत असतात आणि स्वामीच आपले गुरु, माता, पिता सर्व काही आहे आणि सर्व काही आपण स्वामींना मानलं पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळी एका बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणारच. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाही हे निश्चित आहे. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान देखील असतो. म्हणून दुःखाला अंत नसतो. म्हणून दुःख येत राहणार आणि सुखही येत राहणार. फक्त तुम्ही इथे जपायला शिका आणि ते मानायला शिका. मंदिरातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव कळायला पूर यावा लागतो. मग तो पाण्याचा असो की भावनेचा असो. आईवर तर आपल्याला आवडत असते, पण काही पिल्लांना संध्याकाळ आवडते. मग कारण संध्याकाळी त्यांचे बाबा घरी येतात ना, त्यामुळे. म्हणून आपण आई वडील सर्व भाऊ बहिणी स्वामी समर्थांना मानले पाहिजे आणि सर्व काही आपले स्वामी आहेत असे मानले पाहिजे. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील हे निश्चित आहे. काही वेळा मानलेल्या नात्यात प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढा आढवत नाही आणि आढळत नाही. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उच्चीची आणि दारूची, पैशांची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो, मग ते नक्कीच ते दिसत असते. मी माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल असे स्वामी म्हणत आहेत. आयुष्यात 2-4 पाप करून घे मित्रा, नाहीतर चुकून स्वर्गात जाशील आणि स्वर्गात जाऊन करणार काय जर सगळे मित्र नरकात असतील. आता हा एकदम हसण्याचा मुद्दा झाला आणि हा एकदम लाजीरवाना जोक झाला. तर नक्कीच तुम्ही अशा गप्पा गोष्टी मित्रांसोबत मारल्या पाहिजे आणि आनंदित झाले पाहिजे. आणि आनंदामागे आणि हसण्यामागे नक्कीच चांगलं खुश आहे आणि तुम्ही नक्कीच खुशी होऊ शकतात. आणि हे सुख अनुभवून घ्या आणि नक्कीच आनंदित राहा आणि खुशीत राहा. माणूस कितीही जपणारा असला तरी त्याला स्वतःचं मन नाही जपता येत. म्हणून प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेलं नाव म्हणजे अनुभव आहे. म्हणून अशा अनुभव तुम्ही जीवनाकडून घेतलेच पाहिजे आणि प्रत्येक माणूस असे अनुभव नक्कीच घेत असतो आणि हे अनुभव घेणंही तितकंच सोयीस्कर आहे आणि हे अनुभव घेणंही तुम्हाला जमलं पाहिजे. हे अनुभव तुम्ही जितके घ्याल तितकेच तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. मनाने सगळेच निर्मळ असतात. मनात काय आहे माहिती नसेपर्यंत. एकदा का तुमच्या मनात काय आहे हे दुसऱ्यांना माहिती झालं मग ते तुमचा फायदा घेण्यासाठी तयार असतात आणि फायदा घेता घेता तुम्हाला भरपूर काही गोष्टी ते शिकवून जात असतात. ताकदीची गरज तेव्हाच लागते
जेव्हा काही वाईट करायचं असतं. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसं असतं. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ नक्कीच येत असते. म्हणून पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्काराने दारिद्र्य आणि विचाराने भिकारी असतात. चूक इतरांना पाठीसारखी असते, आपली दिसत नाही आणि दुसऱ्यांची दिसते. म्हणून नाती बिघडण्याचे कारण म्हणजे लोक समजतात कमी आणि समजवतात जास्त. म्हणून ते समजून घेतले पाहिजे आणि समजावून दिले पाहिजे. प्रेम विश्वासू असायला हवं. खोटं तर सगळं जग आहे. शांत आणि स्थिर मन तुमच्या प्रत्येक लढण्याचे ब्रह्मास्त्र आहे. आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी आणि काही माणसं विसरायला हवीत, एवढं निश्चित आहे. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं. म्हणून दुर्लक्ष करायला शिका. आनंदी राहण्यासाठी दुःख देणाऱ्या गोष्टी किंवा व्यक्ती यांना आयुष्यात बाहेर काढता आलं नाही तरी मनापासून तरी नक्की काढायला हवं. खरं तर आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व काही आपलेच आहेत हा सर्वात मोठा गैरसमज आपला दूर होत असतो. म्हणून आपलं कुणीही नाही हे लक्षात ठेवून काम करायला लागा. सर्व काही तुम्हाला अनुभवण्यास येईल. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळून जातील. एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतका इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीला पुरून उरणारा असतो. सगळेच बदलतात एक दिवस, काही मन भारल्याने आणि काही नाईलाजाने. आणि सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्ज बाजारी होतं हे नक्की आहे. एक हक्काचा खांदा सुद्धा खूप सारं दुःख कमी करत असतो. म्हणून मन व हृदय तोडण्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे गैरसमज आहे हे निश्चितच आहे. विमानानं बसून उंचावर फिरवण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरवण्यात होता. म्हणून आई वडिलांना जपत चला आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना तुम्ही नक्कीच द्या. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबतही लागत असते. मला माझ्या भूतकाळाची लाज वाटत नाही, उलट मला त्याचा अभिमान वाटतो हे खरं आहे. आणि मी खूप चुका केल्या आहेत, पण त्यामुळे मी खूप शिकलो आहे हेही तितकेच खरं आहे. कुणाची सवय लावून घेताना विचार करा. एखाद्या व्यक्तीची लागलेली सवय ही नशेपेक्षा भयानक असते आणि ती सुटत देखील नाही. म्हणून सर्व म्हणतात प्रेम एकदाच होतं, पण यार पाहतो तिला जेव्हा जेव्हा पडतो प्रेमात तिच्यात तेव्हा तेव्हा. असंच प्रेम आपण स्वामींसोबत ठेवलं पाहिजे. आणि स्वामींवर एकदा प्रेम करून बघा. स्वामी तुमच्यावर निस्वार्थ वृत्तीने प्रेम करतील आणि तुम्हाला काही देण्याची आणि काही घेण्याची स्वामींकडून गरज नक्कीच पडणार नाही. म्हणून वाईट दिवस बघितल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही हे लक्षात घ्या. आणि कागदांना पिन मारले की एकत्र होतात, माणसांना पिन मारले की ते वेगळे होत असतात. समर्थक कोणाची कट्टर समर्थक अथवा कार्यकर्ते होण्याअगोदर स्वतःच्या घरचे चांगले करते धरते व्हा. सर्व काही मिळेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर अनुभवता येतं. कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू होत असतं. म्हणून आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. वरच्या वर्षात दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा. मूर्तीतल्या देवी सोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोगही येत नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, सुखामध्ये तू पुढे चालत राहा, पण दुःखामध्ये मी तुझी ढाल असेल अशी आपली मैत्री असावी. असे मित्र तुम्ही जपायला हवे. सुगंधाला महत्त्व द्या. सौंदर्याला मर्यादित कालखंड असतो. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिंमत असली पाहिजे. प्रेम तुम्ही नक्की स्वामींवर करा, म्हणून धोका भेटण्याचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही. नशिबाचं तर माहीत नाही, पण कष्ट केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळणार हे तितकंच खरं आहे. परिस्थिती कशी असू द्या, मग मनाचा महाल बांधता आला पाहिजे. मी टेन्शन नाही घेत, टेन्शननेच मला दत्तक घेतलाय असं आपण म्हणत असतो. असं अजिबात म्हणू नका आणि चांगल्या मनाने चांगला विचार करा. चांगलीच लोक तुम्हाला मिळतील आणि तुमचं चांगलंच होईल. सोसली मी एकतर्फी येथील नाती, ना होती ती माणसं जी वाटली माझी. म्हणून
कोणीच कोणाचं नसतं हे नक्कीच लक्षात ठेवायला शिका. म्हणून ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं ती व्यक्ती जर नशिबात नसेल तर आपल्याहून गरीब कोणी नसतं. अनुभव जेथे तुमचं असणं नसल्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलंच असतं. किती जरी प्रश्न एक दिवस सरळ ठीक होईल या आशेवर सोडून दिलेत. म्हणून आयुष्यात सगळी नाती नकली नसतात. मग वेळ आली की सगळे साथ सोडतात. या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत असतात, एक आईचा मायेचा हात आणि एक बापाची साथ. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणीव होते आई बाबांचा आनंद महत्वाचा आहे. म्हणून माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली नेहमीच काळे असते. मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, मी फक्त मीच आहे आणि हा अहंकार माणसाला डुबवून नेत असतो हेही तितकेच खरे आहे. म्हणून अहंकार आणि गर्व कधी करू नका आणि जी स्वामींची सेवा मात्र नक्कीच करा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. आणि असेच गोड गोड संदेश प्राप्त करण्यासाठी आणि तुम्हाला हे आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांबरोबर हा संदेश पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया आपण अशाच एका प्रभावी आणि चांगल्या आणि इच्छा पूर्ण करणाऱ्या संदेशांमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.